नमस्कार। आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षात 2 गट पडल्याने जनता नेमकी शरद पवारांच्या बाजूने की अजित पवारांच्या बाजूने उभी राहते हे देखील पाहणं निर्णायक ठरणार आहे। या संदर्भातील देखील एक सर्वे समोर आला आहे। या सर्वेत जनतेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे, त्यामुळे अजित पवारांना मोठा झटका बसणार आहे। गेल्या वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली होती। अजित पवार काही नेत्यांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये जाऊन सत्तेत सामील झाले होते। यानंतर अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला होता। त्यावर आधी निवडणूक आयोगाने व नंतर विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांना खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली आणि त्यांनी घड्याळ चिन्ह दिले होते। त्यानंतर शरद पवारांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह दिलं होतं। तर या सर्व घडामोडींवर सकाळच्या मीडिया ग्रुपने एक सर्वे केला आहे। यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार असे 2 गट पडले आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाची निवड कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता। या प्रश्नावर अनेकांनी शरद पवारांच्या बाजूने कौल दिला आहे। त्यामुळे अजित पवारांना धक्का बसणार आहे। सकाळच्या या सर्वेक्षणात 34,978 लोकांनी आपली मतं मांडली आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला 12.6% लोकांनी पसंती दिली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3.9% लोकांची पसंती आहे। त्यामुळे पक्षफुटीचा अजित पवारांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे। दरम्यान 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं तर त्यावेळेस राष्ट्रवादीला 15.66% मतं मिळाली होती आणि या सर्वेक्षणात देखील पक्षाला जवळपास तेवढेच मतं मिळताना दिसत आहे। अजित पवार आणि शरद पवार यांना मिळालेल्या पसंतीच्या टक्केवारीची बेरीज 16.6% इतकी होते। पक्षात 2 गट पडल्याने मत देखील विभागली आहे। यामध्ये शरद पवारांना दिलासा मिळणार आहे, तर अजित पवारांसाठी मोठा धक्का असणार आहे। या सर्वेवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद।